येऊर परिसरामध्ये सुरू असलेल्या डीजे पार्ट्या, अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ याच्या विरोधात आज काँग्रेस पक्षाचे नेते विक्रांत चव्हाण यांनी आघाडी उघडली. आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह त्यांनी येऊर परिसरामध्ये धडक दिली. येऊर परिसरामध्ये रात्रभर गोंधळ सुरू असतो. या ठिकाणी अनेक ठिकाणी टर्फ सुरू आहेत. त्यामुळे मोठमोठ्या प्रकाशामध्ये या ठिकाणच्या प्राण्यांना मोठा त्रास होत असल्याचं यावेळेस त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितलं. या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात बंगले बांधले कसे जातात, त्यांना पाणीपुरवठा कसा केला जातो याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं. काही दिवसांपूर्वी येऊर परिसरामध्ये गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. याचा निषेध करत येऊर के सम्मान में काँग्रेस मैदान में या शीर्षकाखाली हे आंदोलन आज करण्यात आलं. यावेळेस काँग्रेसचे प्रवक्ते श्री राहुल पिंगळे, उमेश कांबळे, महेंद्र म्हात्रे, रवींद्र कोळी, निशिकांत कोळी, संगीता कोटाल, आशा सुतार, शिरीष घरत, आशिष गिरी, विनीत तिवारी यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 5 स्टार हॉटेल चालू होते. या येऊरमध्ये असंख्य शेकडो बंगले, शेकडो क्लब्स, शेकडो मटक्याचे धंदे, शेकडो दारूचे धंदे, शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत. वैयक्तिक बंगले, हे बंगले 90% भाड्याने दिले जातात. राजरोजपणे इथे रेव पार्ट्या चालतात आणि मग पोरं पोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात. आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन ऍक्ट खाली येतं तर येऊरमध्ये एवढी बांधकामं कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने, वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने. राज्यघटनेतील तरतुदीनुसार, देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार 48 कलम, 51 कलम असेल, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ऍक्ट असेल, याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथे ह्युमन ऍक्टिव्हिटीज अलाउड नाहीत. ह्या नॅशनल पार्क्स मध्ये जेवढे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही. यामध्ये मग ही जी रेती भीतीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली, ह्याला जबाबदार कोण? ह्याला राज्य शासन जबाबदार आहे, इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत, महानगरपालिका जबाबदार आहे, पोलीस जबाबदार आहेत, ही सगळी मंडळी. आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे. मला सांगा, इथना घनकचरा उचलला कसा जातो? इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो? एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युइन टॅक्स पेयर्सना टॅक्स भरावा लागतो, करोडो अब्जूचा टॅक्स भरावा लागतो. आणि इथे सुविधा, इथे बघा रस्ते बिस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत, पाणी दिलेलं आहे, लाईट दिलेलं आहे. MSEB वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे. सगळ्या लोकांचे बंगले आहेत. अधिकारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, कलेक्टर, माजी कलेक्टर असतील, माजी पोलीस अधिकारी असतील, सगळे राजकीय नेते असतील, आमदार, मंत्री, माजी महापौर, सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून. तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे, हे येऊर बंद झालं पाहिजे. आम्ही भरपूर पत्रव्यवहार केलेला, नाही तर आम्ही PIL करणार आहोत जून महिन्यात, जनहित याचिका. पोलीस कमिशनर पार्टी, वन खात्याचे मिनिस्टर पार्टी, पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी, महापालिका पार्टी, या सगळ्यांना आम्ही पार्टी करून हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत, इथे एंट्रीज बंद करा. ते बंगले तसे सोडून जाऊ दे आणि या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले, ही सगळी बांधकामं सरकार जमा करा.